नमस्कार, मी विनोद काळे. महाभूमी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, जालना येथे जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आणि तो शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी, त्याचबरोबर या कारखान्याच्या संदर्भात झालेले जे काही गैरव्यवहार आहे ते सर्व व्यवहार रद्द करण्यासाठी, या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून कारभारी महाराज आंबोरे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. शहरातील गांधी चमन या ठिकाणी आंबोरे महाराज यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 12वा दिवस आहे, परंतु अद्यापही शासनाच्या वतीने किंवा या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने कोणतीही ठोस भूमिका घेऊन शासनाचा प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. हे एक मोठं दुर्दैव आहे. आज आपण या आंदोलन स्थळी आलेलो आहोत आणि आज आपण या आंदोलनाची नेमकी भूमिका काय आहे, या शेतकऱ्यांची मागणी काय आहे, या जालना सहकारी कारखाना बचाव समितीचे जे अध्यक्ष आहेत अंकुशराव देशमुख आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूया या त्यांच्या आंदोलनाची भूमिका काय आहे आणि आजपर्यंत या आंदोलनाला प्रशासनाकडनं कुठल्या पद्धतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे किंवा काय भूमिका मांडण्यात आलेली आहे. आपण मला सांगा, आज 12वा दिवस आहे आज आपल्या उपोषणाचा. काय वाटतं तुम्हाला, शासनाच्या वतीने आजपर्यंत काही भूमिका घेऊन तुमच्यापर्यंत कोणी शासनाचा प्रतिनिधी आला आहे का किंवा नाही? शासनाचे जो 3 वेळेस तहसीलदार बाई येऊन गेली जालन्याची, पवार बाई, बाकी शासनाचं कोणी आलं नाही. आणि लोकप्रतिनिधी अद्याप कोणत्याही पक्षाचं कोणीही इथे येऊन ठेवलं नाही की त्यांनी भेटले नाही. असं आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत जालना सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केलेला सहकारी साखर कारखाना शेतकऱ्याच्या ताब्यात देत नाही, त्याचप्रमाणे त्या रस्ता जो जालना नांदेड नियोजित समृद्धी मार्ग आहे तो मुद्दामून मोडविण्यात आला आणि गैरमार्गाने तुकडे पडून त्या कारखान्यावर कायमचे कारखाना सुरू होणे आणि जास्त पैसे मिळाले या दुष्ट हेतूने या कारखान्यातून रस्ता काढलेला आहे, तो रद्द व्हावा या मागणीसाठी. तसेच कारखान्याचा बोगस खरेदी विक्री व्यवहार झालेला आहे तो ईडीने सत्ता घेतलाय, पण तरी तो त्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी आणि निष्पक्ष चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा यासाठी आमच्या त्या मागण्या करून आम्ही हे उपोषण सुरू केले आहेत. कारभारी पाटील, कारभारी महाराज आंबोरे 12 दिवसापासून इथं ऑफिसला बसलेले आहेत. कोणीही या लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातला आलेला नाही आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, भूविकास बँकेचे चेअरमन, माजी चेअरमन आपले नानासाहेब देशमुख, हे दोघे तसे म्हणजे हे पुढारी येऊन गेलेले आहेत. जालन्यातील नगरसेवक वगैरे, पण तो प्रतिनिधी असं कोणताही आमदार, माजी आमदार, खासदार कोणीही आलेले नाही आहेत. या राज्याच्या सर्व लोकांना, सर्व पक्षीय लोकांना हे आम्ही कळवलेले आहेत की हे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनासाठी आम्हाला वरच्या पातळीवर मदत करा. आम्ही मनोज जरंगे यांची 3 दिवसापूर्वी भेट घेतली. त्यांनी मात्र विखे पाटलांना बोलले यांना मदत करा. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत तर त्यांनाही भेटण्याची तारीख उद्याची दिलेली आहे, परंतु आतापर्यंत आम्हाला काही कुठला न्याय मिळाला नाही. हा कारखाना कधी सुरू झाला होता आणि कोणी या कारखान्याचा शुभारंभ केला होता, त्या संदर्भात थोडी या कारखान्याच्या संदर्भात थोडीशी पूर्व माहिती आपण. 86-87 साली सुरू झाला कारखाना. तत्कालीन खासदार स्वर्गीय बाळासाहेब पवार, सहकार महर्षी यांनी हा कारखाना सुरू केला आणि त्याचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. आज या त्या कारखान्याची काय स्थिती आहे? आज कारखान्याची काय, कारखाना खरेदी करताना त्याच्यामध्ये शासनाचं व्हॅल्युएशन काढलं. व्हॅल्युएशन निघालं 70 कोटी 75 कोटी आणि विकला तो तापडियांना 47 कोटीला. आणि तो ते 1-1.5 वर्षांत तो अर्जुन शुगरला 27 कोटीला विकला गेला. असं ते म्हणजे खरेदी विकण्याचं सगळं बोगस नाटक व्यवहार आहे. खरीददार एकच आहेत, त्याच्यामध्ये बोगस टेंडर, बोगस सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. नको त्या गोष्टीचा मार्केट कमिटीचा धंदा व्यवसाय नाहीये खरेदी कारखाना, त्या मार्केट कमिटीने बोगस टेंडर भरलं, पैसे बिल भरले नाही आणि असे बोगस टेंडर भरून तो कारखाना त्यांनी स्वतः घेतला आहे अर्जुन शुगरला.
आणि त्यातल्या तत्कालीन दरम्यानच्या काळात तिथलं बॉयलर विकलं, त्याचं जे वीज निर्मिती करण्याचं जे टर्बेज असतं ते विकलं आणि तिथं 2-3 हजार गाड्या होत्या त्याही त्यांनी विकून टाकल्या. आता कारखान्याचे आहेत ते सगळ्यात अशी परिस्थिती आहे. कारखान्यात कर्ज 11 कोटी होतं ते आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांना, कागदपत्र दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना पाठवले, मंत्र्यांना पाठवले, पालकमंत्र्यांना पाठवले, सगळ्यांना कागदपत्र पाठवले की हा कारखाना फुकट कसा घेतला, एकही पैसा न देताना असा बिलकुल अगदी दिवसा ढवळ्या एखाद्या दरवा घालावा तशा प्रकारे शिवून जालना आणि बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या अस्मितेवर धक्का घातला, कारखाना खरा घेतला, चालू करून अशी खोटी आश्वासने दिली, पण तो चालू करण्याऐवजी तो बाहेर ते विकून टाकलं, गाड्या विकल्या आणि चालू केलेलं नाही. ही सगळी शेतकऱ्याची लोक बेमानी केली. शेतकऱ्याचे कामगाराचे देण्याचं कबूल केलं, ते दिलं नाही. तर आपल्याला कारखाना विकत घेतला तर त्या कारखान्याची रजिस्ट्री न करता घेतली, रजिस्ट्री केली नाही, वारंटवर त्याच्या नावानं 7-12 एका दिवसात तरी त्याचं शेअर सर्टिफिकेट आणि लगेच खरी विक्री वॉरंट 7-12 शेअर एका दिवसात करून टाकलं. इतकं तत्परतेने काम झालं. त्यानंतर तो 27 ला नंतर हा कारखाना याला दिला जालना शुगर. त्यांनी सुद्धा असं आश्वासन दिलं की आम्ही कारखाना सुरू करणार आहोत, आम्हाला मुद्रांक फीस देऊ नका. सरकारकडून लेखी परवानगी घेतली आणि मुद्रांक फीस माफ करून घेतली 3 कोटी आणि कारखाना त्यांनी त्याचाही तोही पुरा केलेला आहे. अशा प्रकारे सगळ्या गोष्टीत आम्ही सरकारच्या नाही चालले, न्यायालय नाही चाललं. जालना न्यायालयाच्या ह्या बोगस खरेदी विक्री संदर्भात दावा दाखल केला, तोही आता आहे. हायकोर्टामध्ये औरंगाबाद हायकोर्टातही आम्ही एक हे दाखल केलेलं आहे, काय रस्ता जाऊ नये, तो रस्ता कसा वळविण्यात आला ते कागदपत्र पुराव्यासह हायकोर्टातही दाखल केलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये एका खटल्यामध्ये या कारखान्यात कुठलाही ढवळाढवळ करण्याचा आदेश दिला. असे असतानाही इथे हे सगळं सरकारी पातळीवर ह्या गोष्टी सत्तेचा उपयोग करून ते कारखान्यातून रस्ता घालण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे आणि तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी लोकांचा कारखाना चालू व्हावा, शेतकऱ्यांचा ऊस उत्पादन व्हावं, पूर्वीसारखे चांगले दिवस शेतकऱ्यांना यावे आणि या स्वच्छ हेतूने आम्ही हा चालू केला. आणि राजकारणाची राहायचंही कुठले राजकारण नाही. ज्ञानेश्वर बांधगे आमचे नेते आहेत, हे सुद्धा या संदर्भात आमच्या बरोबर आहेत. अनेक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील लोक दररोज उपोषणांच्या 12 उपोषणांना 4थ्या दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहेत. सेलगाव, बदनापूर आणि हल्दुला, कंडाळ्या सगळे सोमनाथ, जळगाव सगळ्या गावचे लोक याच्यात भाग घेऊ लागलेले आहेत. आम्हाला साखळी उपोषण पाठिंबा कारभारी महाराज डॉक्टर देऊ लागलेले आहे. आता कारभारी महाराज गेल्या 11 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करतात. त्यांची प्रकृती, त्यांच्या प्रकृतीबद्दल काहीच म्हणजे तपासण्या वगैरे केल्या आहेत का, किंवा आता त्यांची प्रकृती या उपोषणाला प्रतिसाद देत आहेत का, याबद्दल आपण काय सांगाल? त्यांची प्रकृती चांगली आहे, परंतु आज गेल्या 8 दिवसापासून एकही वैद्यकीय अधिकारी आला नाही. काल तहसीलदार आले होते, ते बाई असं म्हणाले उपोषण मागे घ्या. नसता मग त्यांनी एक नोटीस काढली, ती आम्हाला मिळाली नाही. ते तुमच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असं त्यांनी एक नोटीसही पाठवली व्हॉट्सअपवर. आम्हाला ती मिळाली, प्रत्यक्षात मिळाली नाही. आणि अशा प्रकारे 8 दिवस न आलेला आज वैद्यकीय अधिकारी आला की कसं करून यांची शुगर कमी आहे, बीपी कमी आहे वगैरे असं करून हे उपोषण कसं हे करावं, बंद करावं. आणि म्हणून त्यांच्यावर कधीही त्यांना दवाखान्यात न्यायची, त्यांच्या जीवाचा धोका आहे असं दाखवून ते दवाखान्यात कट रचल्या जाते. सरकारी पातळीवर मदत आम्हाला करत नाही, केली नाही. या संदर्भात रस्ता चुकीच्या मार्गाने गेल्याचं पत्र द्यायला तयार नाही की आम्ही जाणार, ते तर जायला, पण उपोषण कसं बंद पडेल हे आणि यांच्या जीवाला धोका या नावाखाली सगळं आम्हाला प्रमाण ठेवून कट कारस्थान सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा केलेलं आहे. मग आता पुढची भूमिका काय असेल तुमची, जर समजा शासनाकडनं काही ठोस भूमिका घेतल्याच गेली नाही तर हे आमरण उपोषण असंच सुरू राहील की आपण पुढे जाऊन हे उपोषण थांबून वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहात? आमरण उपोषण असंच राहील आणि या उपोषणाला दोन्ही तालुक्यातील शेतकरी मोठा तीव्र केल्या जाईल. तर अशा पद्धतीने या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे एकंदरीत शासनाकडनं आणि लोकप्रतिनिधींकडनं गंभीर दुर्लक्ष केलं जात आहे. किंबहुना या कारखाना वाचवण्यासाठी जी काही मागणी या आंदोलकांची आहे ती ऐकून घेऊन त्या पद्धतीने त्यांना त्यांची समजूत काढून किंवा त्या पद्धतीने मागण्यांवर विचार करून हे आंदोलन थांबवणं कुठेतरी आवश्यक आहे. परंतु अद्यापपर्यंतही आज 12वा दिवस आहे, शासनाकडनं कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका अजूनही घेतल्या गेल्याचं दिसून येत नाहीये.
आंदोलनकर्ते या आंदोलनाचे अध्यक्ष जे आहेत अंकुशराव देशमुख साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाकडनं आमच्या मागण्या तर मान्य अद्याप झाल्याच नाहीत, परंतु आमचं आंदोलन मोडीत कसं काढता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर अशा पद्धतीने या आंदोलनाचा आज 12वा दिवस आहे आणि कारभारी महाराज आंबोरे जे की आताच आपल्याशी बोलले, हे शेवटच्या श्वासापर्यंत आपलं आमरण उपोषण सुरूच ठेवणार अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. महाभूमी डिजिटल साठी जालन्यावरून विनोद काळे.